बा नाही काय चाललंय? चाललाय स्वयंपाक. होय. हा आता मी पण जरा मेंढरा चारा बघायला गेलो होतो आणि आलो इथं बिराडावर पोचलोय. काल आम्ही तिकडं मुंबईला गेलो होतो आझाद मैदानावर. आपलं दीपक भाऊ बोराडे हे उपोषणाला बसले आज मग त्यांना पाठिंबा म्हणून आम्ही रात्री गेलो होतो. तर रात्री द्यायला आम्हाला 10 वाजल्या. वय हा तुम्हाला ते दादा बोलायला बी भेटलं, बोलले का तुमच्या? हा बोललं. दादा तर म्हणजे एकदम जवळ बसलं होतं. कशी काय तब्येत आहे त्याची? तब्येत म्हणजे काय आता लय खराब ना. लय खराब. 16 तारखेपासून त्यांनी म्हणजे आणि पहिलं बी उपोषणाला त्या बसले. पावसाच्या टायमाला बी त्यांनी तसंच त्या टायमाला काहीतरी 16-17 दिवस केलं. त्याच्या आधीवर पण कुठं पंढरपूरला एकदा केलं होतं. माणसाला सकाळचं जेवण संध्याकाळपर्यंत नसतं तर माणूस तिथं आळूकत पळूकत येतं. हा ना. आणि असं एवढ्या दिवस उपाशी राहायचं म्हणल्यावर काय सोपं आहे का? सागर तू येतोय मुंबईला? हा येणार ना? रात्री तुम्हाला येऊन देत नव्हती ना? हा ना. मग काय आम्ही रात्री आता उद्या मेंढरा जायचं म्हणून आलो. मग दादा कशी काय परिस्थिती आहे आझाद मैदानावर? आहे परवा आहे परिस्थिती काय ते लोक अजिबात पागळा ना. हा म्हणजे आपलं जी मध्य हे द्यायचे ना आरक्षण द्या त्यासाठी कोणी लोक पागळा ना. मध्य पागळणारे लोक आपलं ज्याच्याकडून आरक्षण भेटायचं ना हा. त्यांचा विचारच नाही की यांना द्यावा म्हणून. हा ना. आता गेले त्यांचे 8-9 आता किती दिवस वर्ष झालं. 70 वर्ष लोक म्हणतात हाय बाबा झाले 70 वर्षापासून चालले ना द्या 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 कुणीच द्याय ना. हा ना. किती जणांनी तरी उपोषण केले, किती जणांनी तरी मागण्या टाकल्यात. येडा बोलतोय, शहाणा बोलतोय, अडाणी बोलतोय. काल आपण तिथं बघितलं तर म्हणजे काय काय 500-500 किलोमीटर प्रवास करून आली होती, झोपली होती. म्हणजे कारण रात्रभर प्रवास. रात्रभर ताटल्यामुळं रात्रभर झोपून आल्यामुळं बसून आल्यामुळं झोपली. गाडीत तरी काय जागा आहे का प्रत्येकाला? काय विदर्भातून, काय खानदेशातून, काय मराठवाड्यातून, काय पश्चिम महाराष्ट्रातून, काय कोकणातून कुणाला ते सिंधुदुर्ग, रत्नागिरी मग त्या शहरी भागातून काय जायला शहरी कोपऱ्यातून त्याला काय ज्याला ज्यांनी जायचं आरक्षणला म्हणून ती लोक आली काय काम धंदा सोडून आली. कामधंदा सोडून यायला पाहिजे ना आता कवा ना. त्याला आता आम्ही दोघं बापली एक बकरी सोडून गेलो होतो. आता आमची कसली दयना झाली ती आमचीच आम्हाला माहिती. रात्री दूध काढायला माणूस नाही, सागरने गाळा धरला या. सकाळचं जेवलं तर संध्याकाळपर्यंत आपल्याला परत जेवण लागतंय. मग त्यांनी काय ना सगळ्याच्या हितासाठीच एवढ्या दिवस उपाशी राहिल्या तर जीव काय माहिती असं आत्म्या. पण त्या आत्म्याचा न विचार करता सगळ्या लोकांचा विचार केला आपल्या हा ना. माणसाच्या लेकरा बाळांचा. स्वतःच्या जीवाचा विचार केला का त्यांनी? दादा तुम्ही काल एकदम जवळ बसलो होतं कसं काय दुपारी एकदम त्यांचा हातबीत चापून बघितलं. हा, हाताला म्हणजे ताकद राहिलीच नाही. हा. अन्न पाणी नाही. आणि पहिलं त्यांनी 2 बऱ्या 16 दिवस ते 16 32 आणि हे 8 आणि अजून किती दिवस पुढे अजून करते? किती दिवस नाही किती म्हणजे 40 दिवस झाले. 42 दिवस जर उपाशी राहत असेल मनुष्य हप्त्याने त्याचा जीव काय म्हणत असेल. तो की धनगर समाजासाठी तार पडतोय. त्याला काय स्वतः करता काय तो म्हणत नाही. कोणतरी काल बोललं आमदार योग की त्यांना 2च मुली येतात, त्याला मुलगा बी नाही बिचाऱ्याला. आणि पोलीस पद सोडून तो त्याच्या नादाला लागलाय. हा ना. पोलीस त्याला काय ते खात्याची नोकरी सोडून ते स्वतःपुरतं त्याला भरपूर होतं. हा ना. बरं आता त्याला काहीतरी एक समाजाचं देणं असतं. समाजाला त्याला वाटलं आपलं द्याव. त्याच्यामुळे मग आज तुम्ही मस्त सकाळचं म्हणताय जायचं मुंबईला. हा, पण काय करा आज इरबळ मीडिया वाळा हा. आणि आपलं 5 वाजता येत जा निघून. होतं तिथं आता ती हायत समजा उपाशी तापाशी का व्हायना तिथं हायत 4 लोक त्यांच्यासाठी का व्हायना तरी 4 भाकरी करून दिली मी काय थोड्याफार. भात केला होता लोकांना पण तिथं पत्रवलं नाही. कुणी हातावर घेतं कुणी गलासात घेतो, कोण हातावतो, कोण पेपर मध्ये. तर काय लय अवस्था. असं ना. आपण म्हणजे किरकोळ एक बाय आपली राहणार. हा ना. आपण बकरे जाणार काय 5-25 भाकरी करा आणि मिरची खरडा करून आपले शेंगदाणे हा चटणी ना. करून कांदा भाकर काही आपली 10 काहीतरी. माणसाला का व्हायना पण आपलं तेव्हा त्या आत्म्यात जाईल. सकाळी लवकरच दळण गिरणी टाकलं ना. आता घेऊन आलोय तर बहाणा आहे आज म्हणजे संध्याकाळपर्यंत मस्त बाकी काहीतरी चटणी मिरचा बनवील आणि मग बाजरीच्या भाकरी घेऊन संध्याकाळी आज नंबर आज त्याला मीडिया लावलाय म्हणलं जा तुम्ही. मग आझाद मैदानावर जाणार आहे. आता चाललंय माझं जेवण बनवायचं. बिराडापासून जरा चांगली सावली होती तिथं मी आणून चूल केली. सरपान दगडी पाणी पुन्हा भांडी तिथं चांगलं गोळा कराय माझा तास गेला सगळं. आणि पहिल्यांदा आता मी मिरचीचा ठेसा बनवून घेणार आहे. मस्त अशा त्यांनी सकाळी मिरची आणून दिल्या मला दुकानातनं. आणि
शेंगदाणा मिरच्या आणि मग वावर परत बघायला गेलं मेंढराला चरायला. मग तिकून आल्याच्या नंतर जीवन मेंढर नेली चारायला मामांनी आणि त्यांनी. मग ते मला म्हणलं यारवाळीच बनवून ठेव आपलं. तर आता बिराडावलं काम उरकलं आणि मग तो ठेसा बनवायला घेतलाय. आता आख्या मिरच्याचं मी देठ काढून घेतलं. आता हे ठेसामध्ये तव्यात बनवणार आहे मी. तवा आता चुलीवर ठेवून घेतला. आता या मिरच्या चांगल्या मस्त आधी मी भाजून घेणार आहे तव्यात. सावलीला इथं चूल केली ती बरं झालं जरा, नाही तर मग उन्हाचं चुलीच्या मोर बी बसवलं नसतं. चांगल्या आता मिरच्या भाजून घेतल्या. मीठ टाकून घेणार आहे त्याच्यात. शेंगदाणा बी टाकून घेणार आहे. आता हे लसूण आहे ते बी टाकून घेतला. अगदी गावठी लसूण आहे ते मस्त असा चुरू काढून घेतला मी. काय काय आणला जर राहिले टरफल थोडीशी. खोबरं किसून घेतलेली मी पावन वाटी आहे ती टाकून घेते आता त्यात. आता सगळ्याचा एकजीव करून चांगलं बारीक करून घेणार आहे. आता सगळा मिरचीचा ठेसा मी बारीक करून घेतला. चांगला लय वेळ गेला मला. एक अर्ध शेंगदाणा राहिलाय तरी त्याच्यात थोडं लसणाची पाकळी राहिली बारकी. आता काय करणार आहे मी चुलीवर ठेवून मस्त असा तळून घेणार आहे. चुलीला चांगला जाळ लावून घेतलाय. आता कडणी तेल टाकून घेते मी. मिरचीचा ठेसा आता तयारच झालाय. खाली उतरून घेणार आहे आणि भाकरी करून घेणार आहे. आता हे तवा मला परत घासायला लागल. तव्यातच बनवला मस्त असा मोकळा मोकळा झालाय ठेसा. आपल्या डब्यात काढला म्हणजे मग झाकण लावाय बरं. उन्हाचं जरा दूर लागल्या डोळ्यातनं पाणी येतंय आणि ऊन पण लागतंय लय. दळण बी सकाळी दळून आणलंय बाजरीचं. लवकर दळण टाकलं होतं आणि गिरणीवाला दादा ओळखीचा असल्यामुळं त्यांनी पटक्याने दिलं दळून. निदान 7 वाजेपर्यंत जरी 7-8 वाजेपर्यंत तिथं पोहोचलं तरी 8ला आपली जेवण असतातच. 8 वाजता जेवतोच आपण. आता बऱ्याच भाकरी झाल्या ते चांगल्या तिशेत. आता अजून 1-2 करणार आहे आणि बास करणार आहे. पार 4 वाजून गेले ते आता, कारण लय टाइम गेला माझा बी. निदान ते 5 वाजता तरी इथनं निघून गेलं पाहिजे. मला तर 4लाच मेंढरा बोलावलं होतं पण 4 तर इथंच वाजले आता मला. आता 2 भाकरी करणार अजून 1-2 आणि भाकर बांधून मेंढरा जाणार आहे पळत निघून.
आता कुडाशी मिंडी आहे ते फोनवर कळत्यानच. मग त्या नेमक्या ठिकाणावर जायला लागन मला. आता जेवढे केले त्यातले सगळेच बांधत्या शियार नाही मोजून दिल्या तरी त्याला काय तवा. करापली व्हायचं काय होतंय वन भाकरी एक टाकल्या की चिकाटत्यात मग ते पापड आता ते तुकडं वाट्यान. आता यातल्या चटणी मध्ये आधी घालून देणार आहे अशी एका भाकरी. आता निघाले मी पाणी घेऊन मिंड्याक. फोन केला होता तर ते जरा म्हणलं पाणी बी घेऊन ये प्यायला. हे म्हणजे लय गाय गडबडीत मी स्वयंपाक केला आजचा. कारण मेंढर उठून गेल्यावर दुसरं काम तर बाकीचं काहीच नाही. पाणी बिणी भरलं जरा आणि सरपण आणलं आणि मग लगेच सुरुवात केली चटणी बनवायला. मिरचीचा ठेसा चांगला ठेसा बनवून 25 भाकरी आपल्या बनवून परत एक 2-4 हितं बी बनवून ठेवल्या. संध्याकाळी आल्याच्या नंतर मेंढरातली कामं पुढं कुकरी पाजायची, दूध काढायचं, वाघर द्यायची. मग ह्या कामामुळं मग संध्याकाळी बी नाही लवकर स्वयंपाक करायला गावाचा मला. मग 5-6 भाकरी आपल्या जास्त करून ठेवल्या का तर मग संध्याकाळी कालवण आपलं काय केलं तरी जमतं या. लयच उशीर गेला मला. अहो आता वरकता झाला टाइम काय करायचं मग. वागू तर तुमच्याच मागाय वाटतं. मग काय तुम्हाला बी उशीर होईन आता ना. मग काय पाणी प्यायचंय का जरा आणले तर भाकरी केल्यानंतर हा केल्यात बांधून बिंधून ठेवल्यात. फक्त थैलीत भरायचे राहिले ते. मामा आता म्हणलं का जा लय गायने निघलं तुम्ही. पे पाणी जरा पाणी पे सर्वी घ्या डोक्यावर. बर बर बर. तर आता जायला पण रात्र होईल. दिवसभर मेंढराकडे होतो आणि आता पाहणं आली मेंढराकडं आणि मग निघालोय भाकरी घेऊन आपल्या आंदोलनकर्त्याला. आणि मी पण आज थांबणार आहे. गाडी आणि की मग त्या गाडीमध्ये बसून जायचं आझाद मैदानावर. त्यासाठी सगळं आपलं लागणार सामान पण चालवले रगी अंगावर. गाडी पण आता फुल भरली. दीड एक तास लागला गाडीला यायला. मुंगी सारखी लोक आहेत. कुठं येतं दाजी? आता दाजी शोधतोय. एक नंबर एक नंबर. राम राम. बरं आहे ना? लय वेळ लागला. हा गावाची पोहोचला तुम्ही? होय. माझी वाट बघितलं थांबलो होतो मग.
मला 8:45 आहे. तुम्ही रग घेऊन आले काय? रग घेऊन आले? तयारीने झाले मग. आता केव्हा जायचं मला? कसा झालाय? भारी एकदम भाकर राहिला थोडासा राहिला. भाकर आहे अजून? नाही भाकर आहे भाकर आहे. बसतोय आता जेवायला मस्त बाकी. आता लोकांना आधी त्याचा भाकर दिल्यानं आता मी बसतोय. ये जेवायला बस ना त्याचा. बांधवांनो, जय मल्हार. गेल्या 16 मार्च पासून मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जे आरक्षणाचा लढा चालू आहे, इथं कोण कोण येतंय आणि काय काय मदत करतंय ते आम्हालाही माहिती नाही. आज आमचे सिद्धूभाऊ हाके एक मेंढपाळ बांधव आहे आणि हे मेंढपाळ बांधव पनवेलजवळ रानात त्यांच्या मेंढ्या आहेत, त्या रानातून आमची ती बहीण भाकरी चटणी ठेचा बनवून देते आणि हे दादा इकडे घेऊन येतात. ही समाजाची तळमळ आहे. कोण आम्हालाही माहिती नाही ते कुठले काय, त्यांना माहित नाही तो कोण बसलेले आहेत. पण एक धनगरांच्या अस्तित्वाची लढाई चालली आहे, आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाची लढाई चालली आहे आणि त्यात आमचाही काहीतरी वाटा असावा या भावनेतून आमचे हे मेंढपाळ बांधव असे कितीतरी उदाहरण आहेत. पण हे भाऊ आत्ता भेटले म्हणून मला बोलावं असं वाटलं. अशा सगळ्या लोकांमुळेच ही चळवळ टिकून आहे. मी भाऊंचे आणि ज्या आमच्या बहिणीनं भाकरी चटणी बनवून दिले त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.